अमरावतीच्या दर्यापूर शहरामध्ये काल मध्यरात्री अवैध जनावरांचे वाहन घेऊन जात असताना त्या वाहनाची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। कोल्हापूर येथून इनोव्हा वाहनामध्ये कुंजून 7 जनावरे अकोल्याच्या दिशेने जात होते। सदर घटनेची माहिती हिंदुवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली। हिंदुवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या अवैध जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करत वाहन बाबळी परिसरातही अडकवले। त्या वाहनातील कुंजून ठेवलेले जनावरे हे बाहेर काढण्यात आले, परंतु या दरम्यानही हिंदुवादी संघटनेच्या कार्यकर्ते आक्रमक झाले होते। त्यांनी सदर वाहनाची तोडफोडही केली। तोडफोडीनंतरही परिसरात एकच खळबळ उडाली होती। घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखलही झाले होते। दरम्यान हिंदुवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली, त्यामुळे घटनास्थळी मोठा प्रमाणातही तणाव निर्माण झाला होता। वाहनाची तोडफोड करू नये, जनावरे व वाहन पोलीस स्टेशनला घेऊन जावे असे बाबळी परिसरातील मुस्लिम समुदायातील लोकांनी म्हटले। मात्र त्यानंतरही दोन्ही गटामध्ये वादही झाला होता। वादाचे रूपांतर दगडफेकीतही झाले। दरम्यान परिसरात दगडफेक झाल्यानंतर एक पोलीस कर्मचारी सुद्धा किरकोळ दुखापतही झाल्याची माहिती समोरही आली। पोलिसांनी मध्यरात्री बंदोबस्तही वाढवला। या घटनेवर नियंत्रण आणण्यास प्रयत्न केला। घटनेतील वाहन व जनावरे पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि दोन्ही गटातील काही आरोपींना ताब्यातही घेतले असून इतरही आरोपीचा शोध आता दर्यापूर पोलीस लावत आहेत। या घटनेमध्ये पोलिसांच्या फिर्यादीनुसार साईडचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे।